आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे ज्या वेळेला सत्याचा सामना होण्याची वेळ येते त्या वेळेला सत्य ह्या दोघांच्या पासून म्हणजे मिताली आणि पृथ्वी या दोघांच्या पासून आता लपून राहिलेलं आहे। पण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता सत्याचा असा काही महाभयंकर उलगडा होणार आहे। आणि इतकंच नाहीये तर सत्य समोर आल्यावरती मात्र आता युगंधर आणि आनंदी या दोघांना एकत्र आणण्यासाठी पृथ्वी आणि मिताली हे दोघं जण प्रयत्न करणार आहेत। हो प्रेक्षकांनो, असं नक्की काय घडणार की पृथ्वी आणि मिताली हे दोघं जण स्वतः आता युगंधर आणि आनंदी या दोघांना एकत्रित आणणार आहेत। इतकंच नाहीये तर आता या दोघांना नवरा बायको म्हणून संमती सुद्धा देणार आहेत। नक्की असं काय घडलंय सगळं सविस्तरपणे इकडे मिताली आपल्या भावाला सांगायला लागते, तू बघतोस ना, म्हणजे आता मितालीला खरं तर बाबांच्या बद्दल खूप प्रेम आपुलकी माया आता वाटत असते आणि म्हणून मिताली सांगत असते, खरं सांगू का तर आता दादा तू मनातला राग काढून टाक, कारण आता बघ ना त्या आनंदीसाठी त्यांचा जीव जर का इतका तिळतिळ तुटतोय तर त्यांचं मन किती चांगलं आहे ही गोष्ट आता आपल्याला कळायला पाहिजे ना। यावरती तो म्हणतोय, बघ त्यांचं मन किती चांगलं किती वाईट ही गोष्ट तू शोधत बस, मला ही गोष्ट शोधायची किंवा ही गोष्ट विचार करायची गरज नाहीये। त्यावरती मिताली म्हणते, अरे बघतोस ना, म्हणजे घरामधली एक सामान्य बाई असून सुद्धा आता तिच्यासाठी तुला इतकं वाटतं तसंच बाबांना सुद्धा आता वाटतंय, यामध्ये सगळं आलं की। आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता तो म्हणतो, त्या माणसाला काय वाटतंय काय नाही मला माहीत नाहीये, पण हे सगळं मला तुला वाटतंय तितकं साधं सोपं सरळ वाटत नाहीये। असं म्हटल्यावर ती म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, तू विश्वास या गोष्टीवरती ठेवू शकतेस की आता तो माणूस एखाद्या मोलकरणीसाठी इकडे हे करण्यासाठी जाऊ शकतो, पण मी या गोष्टीवरती विश्वास आता ठेवायला अजिबात तयार नाहीये। आणि यावरती ती म्हणते, म्हणजे काय? तो म्हणतो, म्हणजे काय मला माहीत नाहीये, पण काका आता सारखं बोलत होता की दादा खरं सांगून टाक, दादा खरं सांगून टाक। आणि त्यावेळेला आत्या मात्र ज्या तावाने तिकडे आली तिने आता काहीतरी आपल्यापासून लपवण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय असं मला वाटायला लागतंय। असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, तुझ्या डोक्यात काय आहे मला खरंच माहीत नाहीये, पण आता मी या सगळ्यामध्ये तुला एक गोष्ट सांगू शकते की आता आपण काहीही झालं तरी सुद्धा बाबांना समजून घेण्यामध्ये मात्र आता खूप कमी पडत आहोत। असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, मी सत्य शोधून काढेन आणि त्याच वेळेला तुझ्यासमोर मी आता सत्य आणणार आहे। असं म्हणत तो आता मितालीला काहीतरी ह्याच्यात पाणी मुरतंय ही गोष्ट हे करतोय। बरं इकडे आता विचार करायला लागतोय विद्याधर, ठीक आहे, मी जर सत्य सांगू शकत नाहीये तर आता मी सत्य सांगू शकत नसलो तरी सत्य आपोआप समोर आलं मग मात्र ताई माझं काहीच वाकडं करू शकणारच नाहीये, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी स्वतःहून सत्य समोर आणणार नाही म्हणजे काही प्रश्नच नाहीये। आणि तो विचार करायला लागतोय, ते काही नाहीये, मी आता असं काहीतरी करतो ना की मी कोणत्याही प्रकारे या गोष्टीमध्ये अडकणार नाही आणि मी न अडकता सगळं सत्य आता समोर येईल अशी आता काहीतरी योजना केली पाहिजे। असं म्हटल्यावरती त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे आणि त्यांनी आता विचार केलाय, ठीक आहे, पृथ्वीच्या समोर आनंदीचं सत्य आलं तरच ही आनंदी युगंधरपासून लांब जाईल आणि तरच या सगळ्यामध्ये मी आता हे करेन। आणि तो विचार करतो की ठीक आहे, येडी गबाळी, आता इकडे धनश्री कामाला कधी आणि धनश्री तिकडे आलेली आहे। धनश्री आल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतोय की हे बघ, तुला जर का वाटत असेल ना नवऱ्यासाठी काहीतरी करावं तर जे मी सांगतोय ते तुला जर का वाटत असेल की नवऱ्यासाठी काहीतरी करावं मग मात्र आता तू या सगळ्यामध्ये एक काम करायचं आहेस, ती मिताली आणि पृथ्वी यांच्यापर्यंत आनंदी आणि आता इकडे दादाचं लग्न झालंय याची मात्र आता इकडे तू सोय करायची आहेस। असं म्हटल्यावरती ती आता यावरती ती सांगायला लागते, नाही मी हे नाही करू शकत आहे। यावरती तो म्हणतो, हीच काय तुझी प्रतिव्रतागिरी आणि कशासाठी मग आता व्रत आणि हे सगळं करायचं? यावरती ती म्हणते, अहो असं काय करताय, मी जर का असं काही केलं ना तर ताईंना आवडणार नाहीये आणि भाऊजींना पण आवडणार नाही। आधीच त्यांचा तुमच्यावरती राग आहे तेवढं ठीक आहे, अजून माझ्यावरती जर का आता त्यांनी राग काढला तर मी काय करायचं? यावरती तो म्हणतो, त्याच्या रागाचं तुला पडलंय पण नवऱ्याचं तुला काही नाही पडलेलं आहे ना। यावरती मात्र आता इमोशनली ब्लॅकमेल केल्यावरती ती तयार झालेली आहे।
ठीक आहे, तुम्ही जर का म्हणत असाल तर आता मी या सगळ्यासाठी तयार आहे, असं म्हणत फायनली मात्र आता ती या सगळ्यासाठी तयार झाले आणि तो सांगतो बाकी काहीच करायचं नाहीये, तू आता इकडे कुणाशी तरी बोलताना पृथ्वी किंवा आता इकडे मिताली या दोघांनी ऐकलं पाहिजे की आता आनंदीचं लग्न युगंधर सोबत झालंय, बास माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे, बघूया तू तुझं काम आता किती आणि कसं पूर्ण करतेस ते, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आपल्यावरती संशय न येता काहीतरी उलटं सुलटं कामं करायची गोष्ट केलेली आहे. बरं ती पृथ्वीकडे आली आणि पृथ्वीकडे आल्यावरती ती आता सांगायला लागते, पृथ्वी अरे तू उगाचच वाईट वाटून घेऊ नकोस, म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुला आनंदीची काळजी वाटते ही गोष्ट मला माहिती आहे, पण ना तू काळजी करू नकोस, ती आता खरंच सेफ आहे, कारण ती ना तुझ्या वडिलांच्या म्हणजे आता दादांच्या खोलीमध्ये आहे, दादा घेतील तिची काळजी. आता इथेच डोकं फिरतं ते म्हणजे आता इकडे स्वतः आता पृथ्वीचं आणि पृथ्वी विचार करायला लागतो काय म्हणजे एखाद्या मोलकर्णीला आपल्या रूममध्ये ठेवण्या इतपत आता यांनी आणि ते पण त्या रूममध्ये आहेत, नाही काहीतरी गडबड आहे, मला आता ते सगळं जाऊन तिकडे पाहायला पाहिजे. म्हणून पृथ्वी तिकडून बाहेर आणि तो आता युगंधरच्या खोलीच्या दिशेने निघालेला आहे. ज्या वेळेला पृथ्वी आता युगंधरच्या खोलीच्या दिशेने निघालाय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे युगंधर आपला चष्मा शोधतोय, त्याला अंधारामध्ये काहीच दिसत नाहीये, तो इकडे तिकडे पाहतोय, त्याला काहीच कळत नाहीये कुठे ठेवला असेल बरं चष्मा, कुठे ठेवला असेल बरं चष्मा, असं म्हणत तो सगळीकडे त्याचा आता चष्मा शोधतोय, पण कुठेच त्याला काही दिसत नाही. आणि मग त्याच्या लक्षात आले, अरे देवा मी तर माझा चष्मा उशीच्या खाली ठेवलेला आहे, असं म्हणत तो आता आनंदी जिकडे झोपले त्या उशीच्या खाली आता त्याचा चष्मा पाहण्यासाठी आलेला आहे. ज्या वेळेला मात्र आता तो चष्मा पाहण्यासाठी तिकडे येतोय, पण तोपर्यंत आनंदी खाली झोपली असल्या कारणाने मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे त्याचा हात तिकडे अडकलाय आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे सांगायला विचार करतोय तो, अरे देवा आता हा चष्मा कसा काढू, ठीक आहे राहू दे चष्मा, मी चष्मा काढत नाहीये, म्हणून तो पुन्हा एकदा उठण्याचा प्रयत्न करतोय. पण ज्या वेळेला मात्र आता तो उठण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्याची चेन आता आनंदीच्या कानातल्यामध्ये अडकल्याचं आपण इकडे पाहिलेलं आहे. ज्या वेळेला त्याची चेन अडकले आणि त्याला आता उठताच येत नाहीये, काय करायचं, आणि याच परिस्थितीमध्ये असताना म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता मात्र हल्लो तर आनंदीला मात्र आता त्रास होईल असा विचार करत आता तो या सगळ्यामध्ये तिथे तसाच बसून राहिलेला आहे. आणि ज्या वेळेला तो तसाच बसलाय तिकडून आता आलेला आहे तो म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वी आता पृथ्वीला सांगितलेलं आहे ते म्हणजे धनश्रीने की वरती जाऊन बघ आनंदी कशी आहे काय आहे ते, आणि त्याचमुळे पृथ्वी आता तिकडे चाललेला आहे. पण त्याच वेळेला आता युगंधर आपलं कानातलं काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर तो ते कानातलं काढण्यामध्ये यशस्वी झालाय. तोपर्यंत पृथ्वी तिकडे आलेला आहे आणि पृथ्वी आता दार उघडून आतमध्ये पाहतोय. ज्या वेळेला पृथ्वी दार उघडून पाहतोय आणि त्यावेळेला समोरचं दृश्य बघून त्याला जरा धक्का पण बसलाय आणि त्याला राग पण आलाय. रागाच्या भरामध्ये तो आज जाऊन काहीतरी बोलणार, पण त्याच वेळेला तो आता पाहतोय की काहीतरी वेगळं आपण जे बघतोय ते दृश्य खरं नाहीये, आणि म्हणून तो 2 मिनिटं थांबलाय. थांबून तो थपकून आता पाहतोय तर काय तिकडे आता त्याने कानातलं काढलंय आणि आनंदीची काळजी घेत मात्र आता तो तिकडून बाजूला झालाय. पृथ्वीच्या डोक्यामध्ये विचार आलाय काय चाललंय हे सगळं, म्हणजे आता हे सगळं आता यांचं म्हणजे यांचं नातं तरी काय आहे, नाही काहीतरी आहे, मला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे असं म्हणत पृथ्वी आता विचार करतोय. आणि पृथ्वी तसाच फिरून रूममध्ये आलाय. त्याला दिसतंय की युगंधरच्या डोळ्यामध्ये आनंदीच्या बद्दलची असलेली काळजी आणि आता हे कोणत्याही प्रकारचं चुकीचं नातं नाहीये असं काहीतरी त्याला वाटतंय. आणि तो परत मात्र आता विद्याधरकडे आलाय. विद्याधर म्हणतो काय रे काय पाहिलंस, यावरती तो म्हणतो काका मला खरं सांग. यावरती तो म्हणतो नाही रे मला आता आत्याने खरं सांगायला नाही सांगितलं. तो सांगतो मी सांगेन आत्याला. यावरती मग काय विद्याधर मात्र आता खरं सगळं मुद्दामच सांगून टाकतो की हो रे हो तुझ्या बापाने लग्न केलंय अर्ध्या वयाच्या मुलीसोबत. अरे काय बोलायचं, म्हातारं चळ लागलेत म्हातारं चळ असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे घडणारा प्रकार मात्र उलटा घडलाय. पृथ्वीने मात्र आता इकडे सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये म्हणजे मितालीला सांगितले की काहीही झालं तरी आई आणि बाबांना या दोघांना मात्र आता म्हणजे आपल्याला एकत्र आणलं पाहिजे. त्यावरती म्हणते आई कोण, त्यावरती सगळी घटना घडलेली तो आता सांगायला लागतो.
आणि तो सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये दुसरं काही नाही आहे तर आनंदी आपली आई आहे आणि आता हे आपल्यापासून सत्य मुद्दाम लपवलं जाते. काहीही झालं तरी आपल्याला मात्र आता या सगळ्यामध्ये ह्या दोघांना एकत्र आणलंच पाहिजे असं म्हणत मात्र आता पृथ्वी आणि आता हे दोघं जण पृथ्वी आणि मिताली हे दोघं जण मात्र या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि हे प्रयत्न यशस्वी कसे होणार, काय होणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार.